बीड कोयत्याने वार करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या। बीड जिल्ह्यातील तालुका पाटोदा येथील पोलीस स्टेशनला 22 जूनला फिर्यादी राजेंद्र अभिमान नागरे व 41 वर्षे राहणार थेरला, तालुका पाटोदा, जिल्हा बीड हे बीडवरून आपल्या गावी थेरला मोटारसायकलने जात असता रोहितवाडी शिवारात अज्ञात 3 इसमाने आडून त्यांच्याजवळून मोबाईल, नगदी पैसे घेऊन त्यांना कोयत्याने जबर मारहाण केली। त्यामध्ये ते जखमी होऊन रुग्णालयात उपचार घेत आहेत। त्यांनी दिलेल्या फिर्यादी व त्याच आरोपी नंतर थेरला फाटा येथे राहत असलेल्या फिर्यादी क्रमांक 2 सीताबाई महादेव सोनवणे राहणार थेरला, तालुका पाटोदा यांचे घर हॉटेल संतकृपा येथे चोरी करून घरातील टीव्ही, मोबाईल व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 85,000चा मुद्देमाल चोरून नेला होता। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक खटावकर यांचे पथकाने 24 जून रोजी अनेक CCTV फुटेज चेक करून पोलीस अंमलदार बाळू सानप यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी माऊली नामदेव पवार वय 26 वर्षे राहणार इंदापूर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे व त्याचे साथीदार मयूर उर्फ ओमकार नितीन भोसले वय 22 वर्ष, आदित्य उर्फ बाळा सिद्धू पवार वय 19 वर्षे, सर्व राहणार इंदापूर यांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला। गुप्त कोयता वापरलेला कोयतासुद्धा जप्त करण्यात आला आहे। सर्व आरोपीला पाटोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक औदंबर मस्के करीत आहेत। सदरची कारवाई बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक दुबाले, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन यादव, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंदे, अशफाक सय्यद, मनोज परंजने, अश्विन सुरवसे, नितीन वडमारे, प्रतिनिधी नवीद इमानदार, बीड जिल्हा।